सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। दुपारी लाईव्ह घेण्याचं कारण असं आहे, आज संध्याकाळपासून जर 2-3 दिवस लाईव्ह बंद पडू शकतो। आपण पंढरपूरच्या यात्रेला जायचं ठरवलेलं आहे। आता विषय आहे की चिंता करू नका, खानदेश आज जवळपास पूर्णच होणार आहे, त्यातली त्याच विदर्भ सुद्धा आज पूर्ण होणार आहे। याच्यामध्ये जर 80 किंवा 90% जरी व्याप्ती तुम्हाला मिळाली असली तरी काळजी करू नका। आज संध्याकाळपर्यंत ही व्याप्ती 80 ते 90 होईल आणि 20% राहिलेल्या भागांना उद्याच्याला विदर्भ आणि खानदेशला हा 22 जुलैच्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करणार आहे। आणि 22 जुलैपर्यंत पाऊस नाही म्हणलेल्या IMD संस्थेला 23 तारखेपासून आपण काय चित्र घडतंय हे देखील पाहणं, तुम्ही तिकडे पहा। आता मी जे दिलेलं आहे तुम्हाला 15 पासून पाऊस दाखवतो, तो सुरुवात झालेला आहे। 17 पर्यंत अनेक भागांमध्ये ढगाळ आणि तिथे सुरुवात होईल, पण ती बारीकच झाली, थेंब बारीक राहिला। 19-20 पासून जोर वाढेल, तो वाढायला लागलाय आणि आज 21 एक दिवस मागे पुढे 1-2 दिवस मागे पुढे झालंय, हे मी मान्य करतोय, पण 22 पर्यंत पाऊसच पडणार नाही या भूमिकेला हा आजचा 21 जुलैचा पाऊस जोरदार उत्तर देणार आहे। तर जिल्हे, तालुके आणि विभाग मराठवाड्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे, कुठपर्यंत आहे ते देखील पाहूयात, काळजी करू नका। आता महत्त्वाचं असं आहे की नाशिक जिल्ह्याचे उत्तरेकडील जे भाग आहेत, जे तालुके आहेत, 100% म्हणणार नाहीये, पण 60 ते 70% हे पूर्ण होतील, काळजी करू नका। त्यानंतर मालेगाव, जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा या जवळपास रिमझिम पिकांना दिलासापासून ते काही ठिकाणी जोरदार फटकारण्यापर्यंतची मजल आहे। खानदेशचा विषय संपला, इथे 2 दिवस चांगलाच वाढ आहे। अकोला, अमरावती पाऊस जवळून जातोय, 10 किलोमीटर जातोय, 15 किलोमीटर जातोय, हे चित्र 24 तासामध्ये पूर्ण होऊन जाईल, घाबरले जाऊ नका। पिकांची जी काही शेवटची घटका आहे, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वर्धा ते नांदेड पट्टा, जालना पट्टा आणि भोकरदन, जाफराबादसह बुलढाण्याचे सर्व तालुके आजच्या 21 जुलैच्या संध्याकाळपासून ते उद्याच्या 22 जुलैच्या आता दुपारी पण काही ठिकाणी पाऊस चालू आहे, आमच्याच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। तर हे सगळं हे आज आणि उद्या कंप्लीट होईल आणि 22 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंतच आपण 15 तारखेपासून जे सांगितलंय त्याच्या अंदाजाची पूर्तता ही पूर्ण होते। तिथून पुढे तुम्ही आणि तुमचा हवामान खातं जी शासकीय आहे, जे टोमणे मारतात ते पाहून घेईल। विषय मी पुढचा पण सांगते, जवळपास याच व्हिडिओमध्ये कंप्लीट पुढील 15 ते 20 दिवसापर्यंत काय घडणार आहे हे सांगणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण आज दिलासा आणि चेहऱ्यावरती हास्य देऊनच जाईल। मग भले ही लाईव्ह आपला 2 दिवस बंद असेल, मी कायमचा बंद करत नाही हे लक्षात ठेवा, मी कधीच तो बंद करणार नाहीये, पण मला जायचं आहे तुला बाहेर पंढरपूरला, जर फिरायला वेळ मिळाला तर 2-3 दिवस तरी बाहेर राहील। नाशिक आज जवळपास उत्तरेकडील भाग पूर्ण होतील, घनसावंगीला आता चांगला जोर वाढलाय। मालेगाव, धुळे, जळगाव, खानदेश, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळसह सर्व तालुके याच्यामध्ये जे नाव घेत होते आणि बुलढाणा, हे सर्व तालुके आज कंप्लीट होतील। जर बायचान्स एखाद्या गावाला पेनवणीपेक्षाही कमी पडला तर अपेक्षा अजून आहे, रात्री बेरात्री हा होईल, कारण की आज ढगाला खारे आभाळ नाहीये आणि कुठेच असं वारं भयानक जोरदार नाहीये, त्यामुळे ही परिस्थिती आहे। नांदेड जिल्ह्याच्या किनवट, माहुरगड परिसर रात्री बेरात्री कंप्लीट होईल, काळजी करू नका। परभणी जिल्हा हा देखील उद्याच्या 22 जुलैच्याही आतमध्ये ह्या 24 तासामध्ये कंप्लीट होईल। मासेगाव, बोरगाव हे भाग देखील आज कंप्लीट होईल, जे आमच्या परिसरातले आहेत, घाबरले जाऊ नका, पाऊस कोणाला सोडणार नाहीये। त्यानंतर गेवराई पट्टा जे आहे, इकडे पण बघतोय आता मी थोडंसं लक्षपूर्वक, बीड जिल्हा मादळमोही पट्टा, गेवराई पट्टा, माजलगाव पट्टा, गेवराई पासून पूर्वेकडे असणारे सर्व तालुके, सर्व गावं हे आज कंप्लीट होतील। लातूर केस पर्यंत याची मजल चांगली आहे। माजसुंबा, निकनूर, चाकरवाडी पट्टे, जे पिट्टी घाट वगैरे जे काही परिसर आहे ते आज पिकं तुमचे 8 दिवस जगतील, तरी आज पाऊस आणि उद्याचा पाऊस हा असणार आहे, त्यामुळे जास्त काही काळजी करायचं काम नाही। माजलगावचे सुद्धा राहिले ते कंप्लीट होतील, ही शक्यता चांगलीच आहे। परभणी सुद्धा जेवढं तरसवलंय तेवढाच तो बसेल, एवढी त्याची व्याप्ती आहे। नांदेड कंप्लीट झालाय, जवळपास संध्याकाळी उद्यापर्यंत आहे। लातूर जिल्हा उमरगा, निलंगा पुढचे 2 तासामध्ये वाढेल आणि जे काही उत्तरेकडील केज वगैरे भाग आहे ते 24 तासात कंप्लीट होतील। 22 पर्यंत आपल्या अंदाजाच्या तारखेची मजल आहे, तिथपर्यंत हा भाग जर नाही घेतला तर मला तिथे कमेंट करा की काय परिस्थिती पुन्हा आहे। मराठवाडा आणि विदर्भाची ह्या 2 दिवसात जवळपास इच्छाच पूर्ण होईल असं सिस्टम बनलेलं आहे, पण एक मात्र विनंती आहे की आता
कमीत कमी 5 ऑगस्ट पर्यंत आभाळ, सटकारे, पाऊस हे कायमस्वरूपी राहील. तुम्हाला दिलासा मिळाल्याच्या नंतर सुद्धा ही प्रणाली विकसितच असणार आहे. भलेही ते मग नंतर लो प्रेशर गुजरातकडे जाऊ द्या, तिकडे थैमान घालूया. गुजरातचे खूप हाल होणार आहेत पावसाचे, तिकडे दुष्काळच मिटणार आहे. नवनाथ खांडे सर, तुमची बहुप्रतीक्षित जी वाट आहे ती आज पूर्ण होऊन जाईल कोणत्याही क्षणी संध्याकाळपर्यंत. प्रवीण वाघ सर, आपल्या अकोल्याचं देखील चित्र आज पूर्ण पालटून जाईल. थोडा वेळ देतोय आणि कमीत कमी 22 तारखेच्या संध्याकाळपर्यंत धीर धरा. ह्या आजच कंप्लीट होणारी प्रणाली आहे, पण तुम्ही थोडीशी पेंडवणी पावसाला परेशान होतात, पण नक्कीच तुमचं वाढ होणार आहे. हे 2 दिवस खूप मोठे आहेत, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मोठे आहेत. आणि एक विनंती मात्र नक्की करेल, 17 ऑगस्टला ज्यावेळेस विहिरीच्या पाण्याचा प्रश्न जो गंभीर आजपर्यंत आहे तो मिटणार आहे, पण मी इतक्या लांबही नेत नाहीये. जे तुम्हाला मी 26-27च्या पुढे सांगतोय याच्यामध्ये 3 ते 4 दिवस मागे पुढे बदल होईल, कारण की 15 पासून 4 दिवस बदल झालाय. हा निसर्ग आणि यातले वारे काय परिस्थिती निर्माण करतील हे मला आता चांगलं कळलंय. पण एक मात्र नक्की आहे, विश्वासार्ह, विश्वासाची काय झलक असते आणि ते चित्र कसं बदलायचंय, कसं बदलतंय, हे निसर्गाने दिलेल्या मला साथीचं हे मला यश आहे. आणि हे तुम्हाला सुद्धा पुढील काळामध्ये पाहायला मिळणार आहे. काय नावं ठेवायची तर कोणाला ठेवू द्या, पण महाराष्ट्रामध्ये आशावाद आणि आशावादी शेवटचा जो चेहरा असेल हा तोडकर हवामान अंदाजच ठरलेला आहे आणि तो कायम ठरवत राहील. आणि ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होऊन जाईल. कारण की 23 पासून मी प्रामाणिकपणे सांगतो माझ्या तारखा नाहीत, पण 22च्या आतल्या ज्या तारखा आहेत त्या माझ्या आहेत. आणि मी अर्धवट व्हिडिओ सोडून कधीच गेलेलो नाहीये. ज्या टायमिंगला वातावरण बखाडीचं होतं त्या टायमिंगला अनेक जण ह्याच फेसबुकला तोंड लपून बसलेले, 19ला आले, 19ला सांगितलं 100% भाग घेईल, पुन्हा पळून गेले, असं नाही. अनेक विनंती तुम्हाला मी वारंवार परत करेल की जाऊन ठाम विचारा, दुष्काळ आहे ना तो दुष्काळ म्हणून गप बस, दुष्काळच म्हणून गप बस. परत लो प्रेशर दिसलं की बाहेर येऊन सांगतो का, हे नाहीये. आता तुमच्या कमेंट घेतोय आणि पुन्हा एकदा सांगतोय की परिस्थिती खूप चांगली सुधारणार आहे. पाचूरची असेल, कुठल्याही भागाची असेल, ही खूप बळकट असणार आहे. बोला आता तुमच्या कमेंट. वाशिम जिल्हा आज आणि उद्या ह्या 2 दिवसात कंप्लीट होईल. आज अनेक ठिकाणी तुमच्या भागामध्ये संध्याकाळी पाऊस सुरू होऊन जाईल. साखळी धुळे दादा कंप्लीट होऊन जाईल ह्या 2 दिवसामध्ये. परत तुमची कमेंट करण्याची वेळच येणार नाहीये. विष्णू जाधव सर, हे बघा पिकं 8 दिवस जगतील असा पाऊस पिंकल्यासारखा तुमच्या भागात आहे. बोडख्याला तुमच्या जवळच पाऊस चालू आहे दादा, थोडा थोडा थेंब मोठा होईल आज आणि चालू सुद्धा आहे. शिरूर कासाला हे बघा, शिरूर कासाच्या पूर्वेकडे आभाळ निघून गेलंय, पण बीडच्या शिरूर कासाच्या दक्षिण साईडकडे जोर जास्त आहे, तो नक्की वाढेल. केजला उद्याची तारीख आहे 22 जुलै, पण आज आपल्या केजच्या अनेक भागामध्ये केज खूप मोठा आहे, तिथे प्रसरेल. आणि सर्वत्र सर्वदूरची हा व्हिडिओ सुद्धा आपला कालचा होता, ते तालुके ते जिल्हे देखील कंप्लीट होताना आपल्याला दिसते. बार्शीला झडीचा पाऊस राहील. साष्ट पिंपळगाव शहागड पट्टा रिमझिम ते दमदार पाऊस असेल. सुमित ढोले सर, आमळापूरला 2 दिवस शेतीतले कामे पण करता यायचे नाही, काल पाऊस झाला तुम्हाला चांगला. ढोले सर, आजही तो जोर वाढणार आहे. नक्की मला व्हिडिओ पाठवा, तुमचे व्हिडिओ येत असतात. आणि खरंच माणूस आहे ढोले सर, त्या माणसाचं पीक जळायची वेळ आली, काल त्यांना चांदणीतून पाऊस झालाय, पण एका शब्दाने टोमणार नाही मला. चकलांबा परिसर, हे बघा दादा, तुम्हाला स्प्रिंकलर इतकी पलटी मारली, इतकी पाऊस आज उद्या ह्या 2 दिवसात आहे. लातूर जिल्हा अहमदपूर पोस्ट हातळी, आपल्या भागाची परिस्थिती किचकट आहे दादा, पण संध्याकाळी पिकं जीवदान मिळतील अशी कंडिशन आहे. पाऊस आजचा झडीचा वातावरणाचा स्वरूप त्यांनी कंप्लीट केलेला आहे. ढगांची व्याप्ती 100% पूर्ण झाली, आता फक्त पावसाची पूर्ण व्हायला 24 तास लागतील. कोरगे सर, आपल्याकडे थोडी चाल वाढणार आहे. हा धुळेला चालू आहे, मला व्हिडिओज पण पडलेत आणि लाईव्ह माझा थोडा बंद राहणार आहे काही दिवसासाठी. लोणारला मुळे सर, काही ठिकाणी तुमच्या खूप पाणी झालंय, मागे तर पेरणीच्या वेळेस तुम्हाला वापसा नव्हत्या, तरी दुष्काळच म्हणताय का तुम्ही, पण आजही आहे तुम्हाला. 2 दिवस वातावरण आणखी चांगलं आहे. परभणी तालुक्याची इच्छा आज पूर्ण होईल मित्रा. हे बघा, मी आज जरी म्हणलो तरी 24 तासामध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि त्यापेक्षा महत्वाचं असं आहे की धीर, आधार आणि एक सांगतोय, माझ्याकडेही फोकस करू नका. तुमची काळजी माझ्यापेक्षाही तळमळ त्या वरच्याला आहे. तुमचं पीक कायमचं हातातून जाणार नाहीये, हे मी दिलेलं आश्वासन आणि देव सुद्धा पूर्ण करणार आहे. गोदाकाठ, भोगावपट्टा यांच्या पेरण्या झालेल्या नाहीत, हे प्रामाणिकपणे सांगतायत आणि खरं सुद्धा आहे. पण यांच्या भागाला प्रत्येक 3 वर्षाला आणि 4 वर्षाला हे काळ येतोच. यावर्षी तरी सुपर अल्निनो म्हणतात हे लोक, पण दर 5 वर्षाला हे काळ येतोय. आणि ह्या भागामध्ये
ह्या वर्षी सुद्धा विहिरीच्या जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि आज पेंडवणी ते ईदवर ओल जाईल अशी पद्धत आहे. सिल्लोडला चालू आहे, काही ठिकाणी थोडं वाढेल. मलकापूर बुलढाणा तुमची इच्छा येत्या 24 तासात आजपासून कोणत्या क्षणी वाढणार आहे. ज्ञानदेव कोकळकर सर आपल्या भागातला आंबट पट्टा आणखी मोठा घेणार आहे. एकतुनीचं चित्र थोडं बदललेलं आहे. मागच्या वेळेस इकडे पाऊस चांगले झालेत, आता तरचवलंय, पण बरसणार आज तो मी तुम्हाला सकाळपर्यंतचा वेळ येईल 7-8 वाजेपर्यंत. आता आमचा पाऊस पहा, 2 दिवस गॅप दिला होता, आता वाढलाय बघा. भयान आभाळ आले आणि नुसतं झडीसारखं स्वरूप आहे, पण जोर वाढताना दिसतोय. दादा अहिल्यानगर नेवासाचे चित्र चांगलं राहणार आहे, पण तुम्हाला दरवर्षीपेक्षा बरं आहे तुमचा भाग यावर्षी, हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. हिंगोली आज पूर्ण होईल मित्रा, संध्याकाळी किंवा उद्या पहाटे 8 वाजेपर्यंत. पर पैठणला चालू आहे ना. धन्यवाद. श्रीरामपूर तालुका एक लेअर आली आहे, होऊन जाईल 2.5 तासामध्ये. खामगावचं चित्र सध्या चालू आहे काही ठिकाणी, झडी मध्यम असं चालू आहे, पण लवकरच 6 ते 7 वाजेपर्यंत हे पूर्ण होईल. वडवणी कवडगाव 4:30 वाजतील, 4:30 ते 5 वाजेपर्यंत, आणि 1 तास मागे पुढे होऊ शकतो, निसर्ग आहे. गेवराई पट्ट्यामध्ये आता पूर्ण आभाळ तुमच्याकडे फुलं आलेले, कोणत्याही क्षणी धारावता येतील, टायमिंग नाही सांगायची, पण आपली आज इच्छा स्विंग एवढी पूर्ण होईल नक्कीच. मित्रांनो, पुढचं चित्र सांगून मी आता हा शेवटचा लाईव्ह बंद करतोय. लक्षात घ्या, 22 पर्यंत मराठवाडा हा संपास पूर्ण व्यापला जाईल, विदर्भही खूप चांगल्या पद्धतीने व्यापला जाईल. मी व्हिडिओ टाकणार आहे, एक 5 मिनिटाचे 6 मिनिटाचे, काही काळजी करू नका. घनसंगीला पण चालू पडेल सर. आता हे मधल्या दिवसात तुम्हाला सांगितलंय, पण बंगालच्या उपसागरामध्ये ह्या वर्षीचं सर्वात मोठं कमी दाबाचं क्षेत्र 28ला आणि 27ला बनतंय. त्यामुळे परत ज्यांना पडलाय त्यांना परत पडण्यासाठी हा 26-27च्या आसपास जोरदार पाऊस होणार आहे. तिथे वारे जोराने राहिले तर हे 3-4 दिवस मागे पुढे सुद्धा होऊ शकतं, आणि पुढील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा जोर हा जास्त राहणार आहे. तर जय शिवराय, धन्यवाद. आणि एक विनंती आहे की औषधाचा प्रचार वगैरे पुरावा द्या, अंदाज सोडून देतो, पण विनाकारण ह्या कपड्यावरती डाग सहन करणार नाहीये. नावराव खांडे सर आज होईल बघा तुमच्या भागामध्ये, मी तुम्हाला काल म्हणलंय 1-2 दिवसात आहे, आज होऊन जाईल. असलम पठाण सर होईल, कोणत्याही तक्षणता होईल तुमच्या भागामध्ये.